रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण सुरण घालून चिकन बनवतो। आता त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतोय ते बघूया आपण। आलं मिरची लसूण वाटले आपण ना ग्रीन पेस्ट लावले 2 टेबलस्पून, आलं लसूण मिरची कोथिंबीर मसालेवाला आहे। आणि आता हळद टाकली आपण 1 टीस्पून आणि हे मॅरिनेट करून ठेवतो आपण। तर आता आपण हे जे चिकन आहे ते आपण कुकर मध्ये बनवतोय ना, त्याच्यासाठी आता आपण बनवायला घेऊया। आपण तेल टाकतोय, आपण 4 पळ्या तेल टाकतोय। तर आपण इथे खडे मसाले घेतलेत, 1 मोठी वेलची, 4 छोटी वेलची, 1 चक्री फूल, 10 ते 15 आपण काळी मिरी घेतल्यात, 7-8 लवंग आणि 1 तमालपत्र। हे लवंग आहेत 4-5, 10-12 काळी मिरी आहेत, चक्री फूल आहे, मोठी इलायची एक आहे, 4 छोट्या वेलची आहे, 1 तेजपत्ता आहे। टाकूया एक मोठा कांदा आपण बारीक चिरून टाकलाय। आपण चिकनला वाटण लावलेलं आहे, थोडं याच्यात टाकूया। आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली 1 टेबलस्पून। एक चमचा हळद टाकतोय, 1 टीस्पून हळद, 2 चमचे काश्मीर मसाला, 2 चमचे घरगुती मसाला, चिकन टाकूया। मिनिट आपण वाफेवर ठेवू। याच्यामध्ये सुरण आणि बटाट टाकलं, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, असं काय नाही, आम्हाला आवडतं आणि सुरण खूप सुंदर लागतं। तुम्ही करून बघा एकदा, अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतं। थोडासा गरम मसाला टाकतो, 1 टीस्पून गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे। गरम मसाल्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर पण अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, मी लिंक देईन इथे व्हिडिओच्या खाली। मीठ टाकूया, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका, मी आता तुमच्या टाकणार आहे। आता हे चिकन जे आहे ना ते आपण कुकर लावून, म्हणजे मगाशी आपण टोपात केलं ना, आता कुकर लावणार होतो आपण। पण खोबरं गरम मसाला सगळं भाजून वाटण केलं ना, काळा वाटण ते टाकतोय। तर आपण पहिले ना खोबऱ्याची कवड भाजली गॅसवरती आणि कांदा भाजला आणि त्याचं हे वाटण आहे, 2 टेबलस्पून आपण टाकलं वाटण, हे जे काळं वाटण केलंय ते। आपल्याला ग्रेव्ही करायची ना, तर आपण थोडं पाणी टाकून घेतलं
तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहे. 2 शिट्ट्या आपण कुकरला घेणार आहे. आणि बघा आता आपलं चिकन झालेलं आहे. आपण सर्व करून घेतलं. आपण कुकरला 1 शिट्टी घेतलेली आणि आता आपलं चिकन पण शिजलंय आणि सुरण पण एकदम सॉफ्ट असं शिजलंय. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती सॉफ्ट शिजलंय. धन्यवाद.